आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. काही नात्यांमध्ये चाललेलं शांत युद्ध, जे बाहेरून मजेशीर वाटत होतं पण आतून खूप खोल होतं. एक राग जो हळूहळू शांत होत जातो आणि त्याच शांततेत तयार होतो एक धोकादायक प्लॅन. एक निर्णय जो फक्त खेळ वाटत होता पण त्याचे परिणाम खूप मोठे असणार होते. आता पुढे नेमकं काय होणार? नक्की कोण या सगळ्यात अडकणार? काय म्हणता बिडीवाले मामा? हा चक्क तुम्ही दरवाजा उघडलात. तुमचा तो नोकर पांडू तुमच्या बिडीच्या वासाने पळून तर नाही गेला ना? शिवा सरळ त्यांना क्रॉस करून घरात घुसला. तसा दिवाकररावांनी खाऊ का गिळू अशा नजरेने त्याच्याकडे पाहिलं. तू तू इथे काय करतोयस? काय हो मामा, इतकी वर्ष झाली पण तुम्ही अजूनही तुमच्या जावयाचा मान काही मला दिला नाही. असं कुठे असतंय होय? अजून मी माझ्या मोठ्या जावयाला पूर्णपणे जावई मानलं नाही तर तुला कुठून मानणार? यु नो व्हॉट मामा, आय लाईक युअर ॲटिट्यूड. तुम्ही भाई आणि सूर्याला अवजाव करून बोलता आणि मला अरे तुरे करता. यावरूनच दिसून येतं की तुमचं त्या दोघांपेक्षा जास्त माझ्यावर प्रेम आहे. कारण आपण त्यालाच अरे तुरे करून बोलतो जो आपल्या हृदयाच्या जवळ असतो. हे असे गैरसमज येतात तरी कसे रे तुझ्या डोक्यात? गैरसमज नाही मामा, खरी गोष्ट आहे. तुम्ही कितीही माझा रागराग करावं पण मला माहितीये तुमच्या मनात माझ्याविषयी खूप प्रेम आहे. म्हणून तर इतकी वर्ष झाले तुम्ही चुपचाप मला सहन करताय. काय हो, कोण आलंय? कोणी नाही, पाटलांचा शनी आलाय. आहो, काही काय बोलताय? हसू द्या हो मामी, सवय झालीये मला आता यांच्या बोलण्याची. तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्ही जा आणि मस्त माझ्यासाठी शिरा करा. घरी पूजा आहे ना आज तुमच्या, मग स्वयंपाक केला नाहीये का? केलाय हो मामा, अगदी पंचपक्वान्न आहेत. पण मामींच्या हातच्या शिऱ्याची चव नाहीये ना त्यात. काय हो मामी, लाडका जावई इतक्या दिवसांनी आलाय म्हटल्यावर तुमच्या हातचा गोड शिरा तर बनतोच ना. हो हो, का नाही, तुम्ही बसा बरं, मी करतेच. रत्ना आल्या पावली किचन मध्ये निघून गेल्या. रत्ना जाताच दिवाकररावांनी खूप रागात शिवाकडे पाहिलं. वय झालंय आता तिचं, तिला किचन मधलं फार उमजत नाही. आम्ही आज तिकडे येणार होतो म्हणून स्वयंपाकवाली बाई सुद्धा बोलवली नाही आणि तू आहेस की आल्या आल्या तिला किचन मध्ये पळवलंस. चिल्लो मामा, फक्त शिराच तर करायला सांगितलंय, पुरणपोळी नाही, जे तुम्ही इतके हायपर होताय. आणि आज बरं इतकं प्रेम उतू चाललंय बायकोवर. बघावं तेव्हा तुम्हीच त्यांच्यावर ओरडत असता. आता मी फक्त शिऱ्याची डिमांड काय केली, तुमच्यातला रोमिओवाला नवरा लगेच जागा झाला. तू आधी इथे का आलायस ते सांग. अरे का म्हणजे, तुम्हाला पूजेसाठी न्यायला आलोय. का?
तुमच्या घरातली बाकी सगळी माणसं काय हिमालयात गेली होती का, जे त्यांनी तुला पाठवलंय? नाही हो मामा, बाकी सगळी माणसं घरातच आहेत. पण घरातल्या सगळ्यांना माहितीये ना की तुम्ही माझे किती लाडके आहात. ते बघून वहिनीनेच मला पाठवलं. बरं मी काय म्हणतो, जास्त चिडचिड करू नका बरं. आधीच दम्याचा त्रास आहे तुम्हाला. बोलता बोलता ठसका लागला तर जागच्या जागी उखडाल. तू माझ्या मरणाचीच वाट बघ. मी काय इतक्या लवकर जात नसतो. जसा त्रास तू मला दिलायस ना, तोच त्रास तुझा मुलगा तुला कसा देतो ते माझ्या डोळ्यांनी मला बघायचंय. मामा, कसं जमतो तुम्हाला दिवसा ढवळ्या स्वप्न बघायला? तुम्ही एक गोष्ट विसरताय. माझा मुलगा कसाही असला ना, तरी त्याचा बाप मी आहे. त्यामुळे तुमचं हे जे स्वप्न आहे ना, ते या जन्मी तरी कधी पूर्ण होणार नाही. तेव्हा आरामात इथे माझ्याजवळ बसा. आपण दोघे मिळून शिरा खाऊ. यांची तुतू मेमे चालूच होती. तितक्यात पुन्हा दारावरची बेल वाजली. आता कोण आलंय कडमडायला? तुम्ही थांबा मामा, मी बघतो. ज्या स्पीडने तुम्ही चालता ना, त्या स्पीडने एखादा माणूस परत मरून जिवंत व्हायचा. शिवाने जाऊन दरवाजा उघडला. पण दरवाजा उघडताच समोरच्या व्यक्तीला बघून त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य पसरलं. समोर सूर्या उभा होता. तू इथे काय करतोय बे? तुझ्यामुळेच यावं लागलंय मला. का? माझ्यामुळे का? का म्हणजे घरी कळालं मला की सासरे बुवांना न्यायला तुला पाठवले. तिथेच बीपी वाढला माझा, म्हणून मग धावत पळत आलो. आला मोठा सासरे बुवाच्या मायेचा. अरे तुला सांगतो, हा कंदील मामा जाम दणकट आहे. आपल्या तिघांना खपवल्याशिवाय हा काय वर जायचा नाही. कधीतरी शुभ बोल रे शिवादा. बघावं तेव्हा काहीतरी विचित्र बोलत असतोस, आणि तुझ्या याच स्वभावामुळे असं पळत यावं लागलंय मला. सूर्य आत गेला. त्याला बघून दिवाकर रावांचा मात्र थोडा राग शांत झाला. तिघांपैकी फक्त सूर्या एक होता ज्याला सासरे बुवा मनापासून जावई मानायचे. तो कधीच त्यांच्याशी हुज्जत घालत नव्हता. त्यांच्याशी नेहमी रिस्पेक्टने बोलायचा. त्यामुळे मामांचा सगळ्यात लाडका जावई सूर्या होता. या या, बरं झालं तुम्ही आलात. आता आम्ही दोघे तुमच्या सोबतच येऊ. या सूर्याला हो ग, आणि मला काय अरे तू रे. माझ्या अंगाला काय काटे लागलेत रे. रत्ना, अगं पाणी आण. धाकले जावई बापू आलेत. तशा शिवाच्या भुवया अर्ध्या इंचापेक्षाही वर गेल्या. त्याला येऊन आता 10 मिनिटं झाली होती, पण त्याला साधं कोणी पाणी सुद्धा दिलं नव्हतं. मग जेलसी तर होणारच ना. वा मामा वा, याला म्हणतात भेदभाव. शेवटी सख्खा जावई तो सख्खा, आणि सावत्र तो सावत्रच. सूर्याने तर डोक्याला हातच लावला. ज्याची त्याला भीती होती, शेवटी तोच सीन इथे सुरू झाला होता. मामा आणि शिवाचं कोल्ड वॉर सुरू होतं. तू माझा सख्खाच काय, सावत्र पण जावई नाहीयेस. तू माझा कोणीच लागत नाहीस.
बरं मामा, मी काय म्हणतो, तुम्ही दोघं पण जरा शांततेत घ्या ना. म्हातारा एक नंबरचा रंग बदलूय. एवढी रिस्पेक्ट तर हा कधी भाईला पण देत नाही जितका सूर्याला देतो. याचं तोंड तरी आहे का रिस्पेक्ट देण्यासारखं? चिचकुळ्या तोंडाचा. आणि म्हणे धाकले जावई बापू. शेगडीत घातला तर पॉपकॉर्न सारखा उडत बाहेर येईल हा. आणि याला इथे जावयाची रिस्पेक्ट दिली जाते. रत्ना सगळ्यांसाठी पाणी घेऊन आल्या. शिरा सुद्धा आता ऑलमोस्ट रेडीच झाला होता. शिवा एका मागोमाग एक शिऱ्याचे चमचे तोंडात कोंबत होता. आणि त्याच्याच समोर बसून सूर्या आणि दिवाकर त्याच्या तोंडाकडे बघत होते. आहो, तुम्ही पण घ्या ना. नाही नको मामी, मी नाश्ता करून आलोय. माझ्या वाट्याचा शिरा पण या शिवादालाच द्या. सकाळचे 10 थालीपीठ कमी पडले असतील त्याला. रत्नाला सुद्धा आता या सगळ्याची सवय झाली होती. सगळ्यांच्या वाट्याचा शिरा शिवाने एकट्याने संपवला आणि पोटावरून गोल हात फिरवत एक मोठा ढेकर दिला. थोड्या वेळापूर्वी त्याच्या मनात जी जळजळ सुरू झाली होती ती आता शिरा खाण्यामुळे शांत झाली. त्याने समोर बसलेल्या दिवाकर आणि सूर्याकडे बघून एक क्लोजअप वाली स्माइल दिली. बरं सूर्या, मी काय म्हणतो, तू आता आलाच आहेस तर तुझ्या लाडक्या सासू सासऱ्यांना घेऊन ये. मी जरा दुसरी कामं बघून येतो. कसे झेलता हो जावई तुम्ही या माणसाला? तसाच मामा, जसा तो तुम्हाला झेलतो. सूर्याच्या तोंडापर्यंत हे शब्द आलेच होते, पण बोलायची हिम्मत काही त्याच्याकडून झाली नाही. जाऊ द्या ना मामा, तुम्हाला त्याचा स्वभाव माहिती आहे ना. बरं, आपण निघायचं का आता? नाहीतर उशीर होईल आपल्याला. रत्नाने त्यांचं आवरलं आणि ते तिथून पाटील वाड्याकडे जायला रवाना झाले. इची मॅड, डोकं फिरलंय का त्या मुलीचं? अरे लग्न म्हणजे काय खाऊ वाटला का? म्हणे माझ्या मैत्रिणीसोबत लग्न करा. हिची मैत्रीण एकपट पागल आहे आणि ही दुप्पट पागल. वेड्यांचा बाजार आहे नुसता. सक्षमने गाडी रस्त्यातच एका ठिकाणी थांबवली होती. त्याला काही केल्या त्याचा रागच कंट्रोल होत नव्हता. घरी जायच्या आधी त्याला स्वतःचा मूड ठीक करायचा होता. घरी पूजा होती, त्यामुळे मनातली सगळी भडास आता तो बोलून बाहेर काढत होता. सर, इफ यू डोंट माइंड, मी एक बोलू का? कुणाल हा सक्षमचा खास आणि विश्वासू माणूस होता. बोल. सर, त्या मुलीची ऑफर इतकी सुद्धा वाईट नाहीये. आय मीन, आय एम सॉरी, मला एक्झॅक्टली तसं म्हणायचं नव्हतं. बट आय मीन की तिची ऑफर चांगली आहे. फक्त आपण आपल्या परीने थोडी ट्विस्ट करू शकतो. व्हॉट डू यू मीन बाय दॅट? सर, तिच्या मैत्रिणीला म्हणजेच युगंधरा किर्लोस्करला मदतीची गरज आहे. मग तुम्ही तिची मदत करा आणि त्या बदल्यात ती जमीन तिच्याकडून विकत घ्या. जमीन जर तिच्या नावावर असेल तर युवराज किर्लोस्कर तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाही.
ऍक्च्युली यू आर राईट. जर जमीन तिच्या नावावर आहे तर तो युवराज आणि त्याचा बाप घंटा माझं काही वाकडं करू शकणार नाही. सक्षमच्या डोक्यात अचानक एक प्लॅन आला. तसा तो स्वतःवरच खुश झाला. कुणाल, गाडी काढ. घरी सगळे माझी वाट बघत असतील. तो मागे फिरला आणि गाडीत जाऊन बसला. थोड्या वेळापूर्वी भयंकर रागात असणारा तो आता एकदम कूल झाला होता. त्याला त्याच्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन सापडलं होतं.